गोरक्ष, आपण थांबूयात का काही वेळ? परंतु मी अजून थकलेलो नाही, आपण चालू शकतो. हो, परंतु असेच अरण्यातून चालत जायचे आहे. गुरुवर, आपण नगरातून का नाही जात? कारण ह्या क्षणी सद्गुरू श्री दत्त महाराजांकडे पोहोचणे आवश्यक आहे. आपण जर नगरातून गेलो तर अनेक माणसं भेटणार, त्यांच्याशी बोलणं होणार, मग काही ना काही कारणाने विलंब होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मनुष्यापेक्षा ह्या वृक्षांचा सहवास उत्तम. ह्या यात्रेत जिथे वेळ मिळेल तिथे साधना करता यायला हवी. त्यात कोणी व्यत्यय आणू नये हीच इच्छा. गुरुवर, तुम्हाला एक विचारू? निसंकोचपणे विचार. मीच तुमचा सर्वोत्तम शिष्य आहे ना? अरे गोपी, या रघु कुठे गेलाय? अरे ठाव नाही, पण खेळायला समड्यांच्या अगोदर तोच असतो. वय, अरे यो बघ, रघु येतोय. अरे नाव घेतलं आणि आलाच बघ. अरे कशा बसताय? अरे ते सोड, पण मला सांग, त्या दिवशी तू गहिनीकडे काय मागितलंस? अरे माझी इच्छा पुरी पण झाली. अरे कसली इच्छा ते तरी सांग. अरे गोरक्ष भेटला ना मला. होय, सांगतोस तरी काय? अरे म्हणजे मला सपान पडलं बघ. अरे खरं सांगतोस? वय वय खरंच. अरे मग असं असल तुम्ही अभि गहिनीकडे काहीतरी मागतो. वय मी अभि मागतो. अरे मी आता सांगीन की गोरक्ष परत आपल्या गावात येऊ दे आणि इथंच राहू दे. वय वय, इच्छा पुरी झाली तर लय बरं होईल बघ. वय, मीच तुम्हाला सर्वात प्रिय आहे ना? गोरक्ष, तू मला अत्यंत प्रिय आहेस आणि तू माझा उत्तम शिष्य देखील आहेस. परंतु ज्या नाथ परंपरेचा पाया श्री दत्त महाराज आणि श्री महादेवांनी घातला आहे, त्याचा विस्तार इतका मोठा आहे की ते ठरवलेले कार्य पूर्ण करण्यासाठी जसा तू गोरक्षेतून जन्म घेतलास, गहिनीने जसा मातीतून जन्म घेतला, तसेच आणखीन काही नाथ ह्या कार्यामध्ये सहभागी होणार आहेत. तेही मला प्रिय असणार आहेत. ममत्व, प्रेम, नातं यांची तुलना होऊ शकत नाही. याचा अर्थ सगळ्यांपैकी मीच एक असणार ना? माझे काही चुकले आहे का? आणखीन साधनेची आणि ध्यानाची आवश्यकता आहे गोरक्ष. मच्छिंद्र, तू गुरु म्हणून गोरक्षाला अनेक गोष्टी शिकवल्या आहेस, परंतु असे आहे का की गोरक्षाला अनेक गोष्टी समजल्या नाहीत किंवा खूप गोष्टी शिकायच्या राहिल्या आहेत? याचा अर्थ असा नाही की गुरु म्हणून तुझ्याकडून कोणती उणीव राहिली आहे, परंतु त्याचे बालवय पाहता त्याला नव्याने खूप काही शिकावे लागेल. मी काय म्हणतो आहे ते तुला निश्चितच समजले असेल.
सांगतो. ही तर महादेवांची पिंड. याच्यावर माती साचली होती म्हणून दृष्टीच पडत नव्हती. परंतु हे तुम्हाला कसे ध्यानात आले? मला जाणवले की इथे शिवत्वाची खूण आहे. कशाही स्वरूपात असले तरी त्यांचे अस्तित्व जाणवणारच. या पिंडीला अभिषेक घालून स्वच्छ केलं पाहिजे. हो, तू पाणी आणतोस का? होय गुरुवर. अहो, आल्यापासून सागर संगीत स्नान नाही झाले गहिनीचे. आज चांगलं तेल लावते आणि नऊ माखू पण घालते. हो, देवाचा अभिषेक झाल्यासारखं होईल. माझ्याही पदरात पुण्य पडेल. मी पाणी घेऊन आले. हे प्रभू, तुम्ही चराचरात आहात. माणसाचा इतिहास इतका प्राचीन आहे की ह्या त्याच्या श्रद्धेच्या खुणा आहेत आणि भविष्यातही उत्खननात ह्या सापडत राहतील. हे घ्या गुरुवर. पाणी तू आणले आहेस ना, मग अभिषेकालाही तूच सुरुवात कर.
हे गुरुवर, आपण थांबलो, तुम्हाला जाणवले म्हणून या पिंडीची पूजा झाली. नाहीतर ही पिंड मातीखाली तशीच राहिली असती. ह्या पिंडीवर आधीही कोणीतरी साधना केली आहे, परंतु काळानुरूप त्यावर नंतर माती साठत राहिली. योग्य वेळ येताच आपण तिच्या जवळून चाललो होतो आणि आपल्याला चाहूल लागली. जिथे जिथे अशी पिंड दृष्टीआड गेली आहे तिला बाहेर आणून तिचे पूजन करणे आवश्यक आहे. गोरक्ष, भविष्यात तुला हे देखील कार्य करायचे आहे. ही पिंड इतकी सुंदर आहे की ह्यावरून दुसरीकडे लक्षच जात नाही. होय, आता आपण निघूयात. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिव हर शंभू. अरे घरात कोण बी नाही. अरे तिकडच्या अंगाला काम करत असतात. वय काकी, अहो काकी. आता मी एक काम करतो, कैनीच्या पाया पडतो आणि मला काय हवं ते मागतो. वय गोपी, माझी जशी इच्छा पुरी झाली तशी तुझी बी होईल. वय कोणीतरी याच्या हात पाया पडून घे, नाहीतरी विचारत बसतील का आणि कशासाठी ते. वय काय रे, काय झालं? आम्हाला गैलीच्या मागे खूप मोठा नाग दिसला. वय वय काहीही कसं बोलतोस? वय आम्हाला तिघांनी बी दिसला. कुठे आहे नाग? तुम्हाला भास झाला असेल. नाही नाही, खरं बोलतोय. आम्ही बघितला. गोपी, तुला जे मागायचं ते मागितलं ना? वय काय मागितलं आणि कोणाला? काय नाही, आम्ही जाऊ का? वय वय चल. ह्या पोरांना काही एक कळत नाही. आई, महादेवांचा आशीर्वाद असेल म्हणून नागदेवांनी दर्शन दिले. मच्छिंद्र, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठी यात्रा करत आहात आणि आता माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप कमी अंतर राहिले आहे. तुला आणि गोरक्षला मी प्रत्यक्षात कधी भेटतो असे झाले आहे. तुला आठवत असेल तर तुझ्या बालवयात बद्रिकाश्रम येथे मी स्वतः आलो होतो आणि मी तुला घेऊन गेलो होतो. आज गोरक्षला तू स्वतः माझ्याकडे घेऊन येत आहेस. या संपूर्ण यात्रेत तू गोरक्षला कोणतेही कष्ट होऊ देत नाहीस. त्याचा मायेने सांभाळ केलास.
गुरु म्हणून तुझे त्याच्यावर असलेले प्रेम आणि गोरक्षाची असलेली परमनिष्ठा हे गुरु शिष्य नात्यासाठी अत्यंत आदर्शच असे आहे. गुरुवर काय झाले आहे? आपण का थांबलो आहोत? इथून काही अंतरावरच माझे गुरु आहेत हे मला जाणवले. म्हणजे आपण सद्गुरू श्री दत्त महाराजांच्या जवळ आलो आहोत. होय गोरक्ष, माझ्या गुरूंची भेट होणार म्हणून सगळा शीळ निघून गेला आहे. उलट उत्साह वाटतो आहे.